Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss one more practice test paper on the topic of the poem You Start Dying Slowly. As you know very well, this poem is taken from standard 10th English textbook. But before watching this video, as usual I request you don't forget to subscribe my channel. Alright, let's go. Practice test paper on the topic of You Start Dying Slowly. जसे आपल्याला माहिती आहे, ही जी पोएम आहे इयत्ता 10वी इंग्लिश विषयामधून 2.1 लोअर लेवल इंग्लिश विषयामधली ही पोएम आहे. 10 मार्क्ससाठी इथे आपण प्रॅक्टिस पेपर बनवलेला आहे. ओके, let's see the question number 1 or we can say the activity number 1. Read the following extract and complete the activities. म्हणजे या पोएममधून काही एक्स्ट्रॅक्ट म्हणजे स्टांजाज किंवा पॅरेग्राफ असा अर्थ. तो पूर्ण पोएम दिली जाणार नाही आहे. 1 or 2 or 3 स्टांजाज दिले जातात. इथे 2 स्टांजाज दिलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपण त्या स्टांजाबद्दल थोडीशी इंट्रोडक्शन घेऊया. काय लाईन्स आहेत बघा. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही प्रवास केला नाही. इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही कधी वाचनच केलं नाही. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, जर तुम्ही तुमच्या जीवनाचा, तुमचं मन, तुमचं हृदय काय बोलतो त्याचा आवाजच ऐकला नाही, म्हणजे तुमच्या लाईफला काय हवं आहे हे कधी जाणून घेतलं नाही. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, तुम्ही कधी स्वतःला ॲप्रिशिएट केलं नाही, स्वतःची स्तुती केली नाही, तर या गोष्टी केल्या नाहीत आपण लाईफमध्ये. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, व्हॉट विल हॅपन, याचा परिणाम काय होऊ शकतो. यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही हळूहळू मरणाच्या दिशेने जाणार. अर्थात यू विल लॉस हॅपीनेस फ्रॉम युअर हार्ट, तुमच्या मनामधील, तुमच्या जीवनातील आनंद हळूहळू नष्ट होईल, असा हा अर्थ आहे. या डिटेल एक्सप्लेनेशन देणारी पोएम मी बनवलेली आहे. त्या पोएमचं एक्सप्लेनेशन यूट्यूबवरती तुम्ही बघू शकता. नेक्स्ट लाईन. व्हॅन यू किल युअर सेल्फ एस्टीम, जेव्हा तुम्ही स्वतःचा सेल्फ एस्टीम नष्ट करून टाकताय. व्हॅन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, जेव्हा तुम्ही इतरांना तुम्हाला मदत करू देऊ किंवा इतरांनाही मदत करत नाही किंवा इतरांची मदतही घेत नाही आहे. यू स्टार्ट डाईंग स्लोली, तेव्हा देखील तुमच्या लाईफमधील आनंद निघून जाईल. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट, जर तुम्हाला एखादी बॅड हॅबिट असेल आणि त्या वाईट हॅबिटची, वाईट सवयीचा तुम्ही गुलाम असाल. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, दररोज एकाच रस्त्याने चालत राहाल किंवा जात असाल. एकाच रस्त्याने जात असाल म्हणजे दररोज एव्हरी डे इफ यू आर डुईंग द सेम ॲक्टिव्हिटीज, त्याच कृती दररोज करीत राहाल. कामाच्या ठिकाणी तेच काम, म्हणजे चेंजेस नसेल. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुमच्या डेली रुटीनमध्ये तुम्ही कधी बदलच केला नाही. इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स म्हणजे वेगवेगळे कलरफुल, वेगवेगळे कॉस्च्यूम, कधी वेगवेगळे कपडे, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे कधी परिधान केले नाहीत, म्हणजे देऊन काही चेंजेस आणला नाही आहे. ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, किंवा ज्यांना तुम्ही ओळखतच नाही त्यांच्याशी कधी बोलण्याचा प्रयत्नच केला नाही. यू स्टार्ट डाईंग स्लोली, दॅट मीन्स स्लोली द हॅपीनेस फ्रॉम युअर लाईफ विल बी किल ऑर विल बी डिस्ट्रॉय, नष्ट होत जाईल. अशी ही पोएम आहे. त्याच्यावरती क्वेश्चन आणि आन्सर आपण बघूया. A1. से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. 2 मार्क्ससाठी आहे. खालील वाक्य सत्य की असत्य सांगायचे. यू शुड किल युअर सेल्फ एस्टीम, तुम्ही तुमचा सेल्फ एस्टीम, स्वाभिमान, किल, नष्ट करायला पाहिजे. चुकीचं आहे, करू नका असं म्हटलं आहे. इट इज अ फॉल्स सेंटेन्स. यू शुड ट्रॅव्हल ॲज मच ॲज यू कॅन, जेवढं शक्य होईल तेवढा प्रवास करा जगामध्ये. येस, इट इज ट्रू. नेक्स्ट सेंटेन्स. डोंट बॉदर टू चेंज द रुटीन, रुटीन चेंज करण्याबद्दल काही हरकत घेऊ नका, म्हणजे रुटीन चेंज करत राहा. येस, इट इज अ ट्रू. बी अ स्लेव ऑफ बॅड हॅबिट, वाईट सवयींचा गुलाम बना. नो, रॉंग, इट इज फॉल्स. ओके, सो पोएम जर आपल्याला व्यवस्थित समजली तर वी कॅन इझिली सॉल्व द ॲक्टिव्हिटीज ऑर वी कॅन राईट इझिली द आन्सर्स ऑफ द गिवन क्वेश्चन. दिलेल्या प्रश्नांची उत्तर आपण सहजपणे लिहू शकतो. नेक्स्ट A2 हा पण 2 मार्क्ससाठी आहे. आन्सर द फॉलोइंग. व्हॉट थिंग्स कॅन लीड टू अ स्लो डेथ, कोणत्या गोष्टी तुम्हाला हळूहळू डेथ
म्हणजे मृत्यूच्या दिशेकडे घेऊन जातात. म्हणजे हळूहळू जीवनामधला आनंद नष्ट होतो. कोणत्या गोष्टीमुळे? नॉट ट्रॅव्हलिंग, प्रवास न केल्यामुळे. नॉट रीडिंग बुक्स, पुस्तके न वाचल्यामुळे. नॉट लिसनिंग टू द साऊंड्स ऑफ लाईफ अँड नॉट ॲप्रिशिएटिंग अवर सेल्स कॅन लीड अ स्लो डेथ. व्हेरी नाईस. दिस टाईप ऑफ आन्सर यू हॅव टू राईट. पोएटिक डिवाइस म्हणजे याच्यामध्ये कोणते? गिव्ह ॲन एक्झाम्पल ऑफ ॲनाफोरा फ्रॉम गिवन स्टांजा. ॲनाफोरा हे फिगर्स ऑफ स्पीच आहे. त्याचं हे द्या, आन्सर द्या, लाईन सांगा. इफ यू डू नॉट इज रिपीटेड कंटिन्युअसली, दिस इज अन एक्झाम्पल ऑफ ॲनाफोरा. ॲनाफोरा म्हणू शकतो किंवा रिपिटिशनही म्हणू शकतो. रिपिटिशन फिगर्स ऑफ स्पीच आहे किंवा अलिट्रेशन फिगर्स ऑफ स्पीच याच्यामध्ये यूज झालेला आहे. ओके, सो 5 मार्क्स तुम्हाला इथे इझिली मिळू शकतात. नंतर सेम पोएम जर तुम्हाला एखाद्या वेळी एक्झाममध्ये येते आणि त्या पोएमचं ॲप्रिसिएशन लिहा. ओके, ॲप्रिसिएशनसाठी तुम्हाला पॉईंट्स टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर्स ऑफ स्पीच अँड सेंट्रल आयडिया. टायटल हाफ मार्क्ससाठी असतो, नेम ऑफ द पोएट हाफ मार्क्स, राईम स्कीम, देन फिगर्स ऑफ स्पीच हे पण 1 मार्क्ससाठी असते आणि सेंट्रल आयडिया किंवा थीम हे 2 मार्क्ससाठी आहे. तो टायटल ऑलरेडी तुम्हाला पोएममध्ये टायटल दिलेलं असेलच, ते टायटल आहे तसं तुम्ही बघून लिहू शकता. टायटल, द टायटल ऑफ द पोएम इज यू स्टार्ट डाईंग स्लोली. पोएटचं नाव एंडिंगला दिलेलं असेल. द नोबल प्राइज विनर पोएट पेब्लो नेरुदा, दिस इज नेम ऑफ द पोएट. दिस पोएट हॅज रिटन दिस पोएम. राईम स्कीम, देर इज नो राईम स्कीम. आता या पोएममध्ये राईम स्कीम नाही म्हणून तिचं फ्री वर्स पोएम म्हटलेलं आहे. फिगर्स ऑफ स्पीच ॲनाफोरा किंवा रिपिटेशन म्हणू शकतो आणि अलिट्रेशन. द थीम ऑर सेंट्रल आयडिया, कवितेचा सारांश काय आहे तर द पोएम चेंजेस अवर माइंड, आपलं मन ही कविता बदलून टाकतो. जीवनाकडे बघण्याची दृष्टिकोन या पोएममुळे चेंज होतो. द पोएम चेंजेस अवर माइंड, वी कॅन चेंज अवर पर्स्पेक्टिव्ह ऑर विजन टुवर्ड्स लाईफ. पर्स्पेक्टिव्ह आणि विजन म्हणजे जीवनाकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोन चेंज होतो. लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल, जीवन सुंदर आहे. वी शुड एन्जॉय इट. द पोएम टीचेस अस टू लिव्ह अवर लाईफ cheerfully and confidently. So this is the central idea of this poem. So I hope you might have liked this poem. If you liked it, please like and share it. If you have any suggestions for me, you can write in comment box. Wish you good day. Take care. In next video we shall see one more practice test paper. Till good luck. Thank you very much.